दार उघड बये, दार उघड. कोणाला बघ, शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरतारीचा मोर नाचरा हवा, पदरावरती सरतारीचा मोर नाचरा हवा. संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मांजकर पैठणी घेऊन आला. वहिनी उघडताना दा रोज वस्तूचं देणार. नमस्कार. एक्सपर्ट हायजेनिक डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टर मध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आता आपण आहोत वसंत ऑस्कर कॉम्प्लेक्स मुलुंड पश्चिम या ठिकाणी आणि इथल्या सुनबाई आहेत पूनम बागवे आणि सासूबाई आहेत जयश्री बागवे. निसर्गरम्य असा परिसर म्हणजे मुंबईत असून सुद्धा मुंबईपासून कितीतरी लांब असल्याचा आनंद मिळू शकतो असा हा परिसर. वहिनींच्या मनात नेमकं काय चाललं आहे, सासूबाईंच्या मनात काय चाललं आहे जाणून घेऊया. सुरुवात करूया आजच्या भागाला. बोला सासूबाई. लांब सडक केस हे स्त्रीचं खरं सौंदर्य. लांब केस अगं बाई ते धुवा, त्यांना शॅम्पू करा, त्यांना सुकवा, विंचरा. नको ग बाई. त्यांना कात्री का लावता बायानो. कट द वेस्ट, इट्स ऑलवेज बेस्ट. सूनबाई वय कितीही वाढलं तरी मोडणार नाही कणा. पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा. सासूबाई या वयात झेपतील तेवढीच कामं करावीत. सासवानीच घेतला संस्कृतीचा वसा. कालच्या संस्कृतीवर नव्या काळाचा ठसा. पैठणीचा खेळ जिंकू देईन कसा. पैठणी मीच जिंकणार. सासूबाई जरा शांत बसा. पैठणी माझीच. पैठणी सुनेचीच. नमस्कार. घेतो घेतो एक अक्षर देतो, उखाणा घ्या. अक्षर आहे मग. मंगळागौरीच्या सणाला फुलांची रास. निलेशचं नाव घेते आज होम मिनिस्टरच्या दिवशी खास. तुमचा पण एक होऊन जाऊ द्या ना उखाणा. आई कळत नाही हा स्वप्न आहे की भास. महादेवरावांचं नाव घेते आज होम मिनिस्टरच्या खास दिवशी खास. अरे वा. पण आधी उखाणा सुनेने घेतला, हे मोठं बक्षीस सुनेला. रागावू नका. धन्यवाद. द्या ओळख करून सगळे. हे मिस्टर. नमस्कार. ही माझी मुलगी माहिका नावेचं. माहिका. बर. या सासूबाई. नमस्कार. हे सासरे. नमस्कार. त्या मिस्टरांच्या मावशी. नमस्कार. मामी मिस्टरांच्या. नमस्कार. माझी आई. माझी मावशी. नमस्कार. माझी बहीण. नमस्कार. हे माझे दीर. नमस्कार. आणि त्यांच्या मिसेस आहेत तिकडे. नमस्कार. आणि बाकी हा आमचा सगळा वसंत ऑस्कर परिवार. वा. या सोसायटीत एक बरं आहे, ह्याला ऑस्कर नेहमी मिळत असतो. आमच्या क्षेत्रात केवढी मेहनत करावी लागते. शुभेच्छा. सुरुवात करूया गप्पा. नमस्कार. 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 सासूबाई इतक्या छान हसताय, त्या प्रसन्न हास्याचं रहस्य काय? आता काय सांगणार, आनंद झालाय एवढंच. आनंद झालाय. हो, सुनेचं स्वप्न साकार झालंय ना, म्हणून तुम्हाला आनंद झालाय. सुनेचं स्वप्न होतं का? हो. खूप दिवसांपासूनच. कसं काय? यायचं होतं होम मिनिस्टर मध्ये. खूप भाग बघितलेत, भाग घ्यायचा होता. आज पूर्ण झालेला आहे. चला, खूप छान झालं. म्हणजे बरं मला सांगा, तुमचं माहेर कुठलं? माझं माहेर बँड्रा. मुंबईतलं. मुंबईतलं. आणि मग शाळा? शाळा म्हणजे मी SSC गावी झाली. अरे, म्हणजे 2 वर्षासाठी म्हणून अशी गेले होते मी तिकडे गावाला. गावी. का हो अचानक? असंच सहज. सहज? 8वी पर्यंत मुंबईत शिक्षण करून 9वी 10वी ला गावी? नाही, वडिलांच्या काही परिस्थितीमुळे आम्ही गावी गेलो. काय करायचे बाबा? मिल मध्ये होते. मिल बंद झाल्यावर जावं लागलं. आणि मग तेव्हा गाव म्हणजे कुठे? गावी सावंतवाडी, इन्सुली. इन्सुलीला? इन्सुली गाव आमचं. आणि मग गावी जाऊन 10वी केलं? हो, 10वी 11वी आम्ही तिकडे गेलो. आणि मग आलात कधी परत? लगेच जस्ट परीक्षा झाली आणि आम्ही इकडे आलो. आणि मग लग्न कुठे जमलं तुमचं? लग्न इकडेच मुंबईतच जमलं. मुंबईत कुठे? मुंबईत म्हणजे मी इकडे बहिणीकडे आलो होतो. मी पण गावचं तिकडचंच आहे, सावंतवाडी इन्सुलीचा. मी माझं शिक्षण तिकडे झालं. इकडे सर्व्हिससाठी इकडे आलो होतो बहिणीकडे. तर ही चुलत बहिणीची मैत्रीण माझ्या. त्याच्यामुळे ते तिने लग्न इकडे ठरवलं. आणि तुमचं कसं काय दोघांचं? आमचं इंटरनेटवर आमची ओळख झाली.
ते लंडनला होते त्यावेळेस. मग मुंबईला ते आले तेव्हा मग भेटलो, आई वडिलांना इन्व्हॉल्व्ह केलं. कुठे भेटलात? मुंबईला आल्यावर ते आमच्या घरी रितसर बघायला आले होते. अच्छा, थेट बघायला झाला. त्याआधी तुम्ही म्हणजे भेटला त्याच्यावर आम्ही चॅट केलं होतं, पण असं प्रत्यक्ष भेटलो नव्हतो कारण अर्थात ते लंडनला होते. नाही, पण लंडन वरून आल्यानंतर तुम्हाला दोघांना एकदा आधी भेटावं नाही, असं आमचं चाललं होतं की काय करूया, भेटूया. पण तेव्हा मी जरा थोडी कन्झर्वेटिव्ह होते, तर मी म्हटलं नको, आपण आई वडिलांबरोबरच भेटू आणि मग पुढचं. मग आई बाबांबरोबर म्हणजे हेच थेट घरी आले का? हे सासूबाई सासरे. आणि मग लगेच लग्न जमलं? जवळजवळ जमलंच होतं आमचं, फक्त मोठ्यांचा आशीर्वाद हवा होता. मग तो झाला? नो मिळाला. लंडन मध्ये किती दिवस होता? मी 3 वर्ष होतो. मग इतक्या छान छान मैत्रिणी तिथे असताना एकदम मुंबईत काय? मुंबईचीच हवी होती. गोरी नको होती, ब्रिटिशर नको होती. हे तुम्ही ठरवलं? नाही, त्यांनी ठरवलं ना, म्हणून तर आज मी इथे. तिकडची नको होती मला, मुंबईची सगळ्यांनी. मला परत यायचं होतं मुंबईला. मुंबईला परत यायचं होतं, पण तिकडे मैत्रिणी वगैरे होत्या? तुमच्या नाही आहेत का? सुचित्राताई सोडून माझ्या खूप आहेत, हजारो आहेत, असंख्य आहेत. पण माझं लग्न झाल्यानंतर मी चॅटिंग सुरू केलं. तुम्ही लग्नाच्या आमचा काळ जरा पुढचा आहे ना, थोडा ऍडव्हान्स थोडा ऍडव्हान्स आहे. आणि मग तुम्ही आलो, लग्न केलं आणि मग परत वर्षासाठी घेऊन गेलो हिला. अच्छा, तुम्ही परत गेला होता लंडन? लग्नानंतर गेलो होतो 2 वर्ष. मग आता त्या मैत्रिणी तशाच आहेत का? त्यांची झाली लग्न, लगेच झाली. बघितलं, थांबल्या होत्या त्या. कसं होतं पण लंडन मधलं वातावरण? वातावरण एकदम छान होतं. खूप, म्हणजे आम्हाला तर दोघांना खूप आवडायचं लंडन, आवडतं अजूनही. चला आता प्रश्न विचारतो. पहिला प्रश्न सुनबाईंसाठी. तुमच्या लग्नानंतर तुमच्या पतीमध्ये काय बदल झाला असं सासूबाईंना वाटतं? ते थोडे काय म्हणतात ना, लगेच राग अगोदर खूप यायचा, शॉर्ट टेम्पर्ड होते. तर आता ते थोडे शांत झाले असं मला वाटतं. असं सासूबाईंनाही वाटत असेल? काय हो? नाही, पहिला तो मित्रांबरोबर जास्त असायचा, मित्र आणि तो. अच्छा अच्छा. आणि आता म्हणजे नातेवाईकांमध्ये मिसळायला लागला. वा, त्यामुळे तुमचं उत्तर चुकलं. कळलं? थोडक्यात लग्नानंतर तुम्ही त्यांचे मित्र तोडले. हे मान्य करायला पाहिजे. आता काही ऑप्शनच नाही मला. दुसरा प्रश्न. तुमच्या पतीचा लहानपणीचा कोणता जेम्स बॉन्ड पराक्रम सासूबाईंना आजही आठवतो? बहुतेक त्यांनी मला वाटतं माझ्या नंदेचे, त्यांच्या बहिणीचे केस कापले होते, बहुतेक तो असावा. काय हो, खरंय? भांडणामध्ये नाही, असं मस्करीत कापले होते. थोडेसे पुढचे केस कापले होते, 3-4 केस. अभिनंदन, हा गुण तुम्हाला मिळाला. सासूबाई, तुमच्यासाठी पुढचा प्रश्न. तुम्ही कोणते सरप्राईज द्यावे असे सुनेला वाटते? मी सगळ्यात मिसळून वागावी, म्हणजे पुढे यावी असं. नाही, उत्तर चुकलं. काय हो, काय वाटतं? मला असं वाटतं त्यांनी एकदम इंग्लिश बोलावं, फाडफाड. लंडन रिटर्न सासू असल्यासारखं. बघितलं. पुढचा प्रश्न सासूबाईंसाठी. मला सांगा, तुमचा स्वभाव सिनेमातल्या कोणत्या चरित्र अभिनेत्री सारखा आहे असं सुनबाईंना वाटतं? निरुपा आहे. निरुपा रॉय. अभिनंदन. चला, हे बक्षीस मिळालं. सासरेबावांसाठी प्रश्न आहे. मला सांगा, लग्नानंतर सासरी जाताना तुमच्या पत्नीला सर्वात मोठा आधार कोणाचा वाटला? माझाच. अभिनंदन. चला, हे उत्तर बरोबर आलं. आणि तुम्ही सांगा, तुमच्या पत्नीने लंडनला भारतातील काय खूप मिस केलं? 2 गोष्टी, फॅमिली आणि सण, इकडचे सण वगैरे. दोन्ही बाजूला 2 गट सज्ज झालेले आहेत आणि या दोन्ही गटांना आता कुठेतरी गच्चीवर नेऊन ढकलून देणार आहोत असे चेहरे आहेत. का मला कळलं नाही, पण एवढे गंभीर का असू शकतात? म्हणजे ते असे आहेत की आता काय करणार आणि काय नाही. बरं, आता या ठिकाणी एक विषय चर्चेचा आहे आणि तो विषय आहे लांब सडक केसांना स्टाईलची कात्री लावावी का? काय म्हणणं आहे? मुळीच नाही, लांब सडक केस हवेतच. का? त्यामुळे काय होतं? असं सौंदर्य वाढतं असं तुमचं म्हणणं आहे? हा, आणि मला ते आवडतं. अच्छा, ते मेन आहे. लहानपणी मुलानेच ही सुरुवात केली कात्री लावायला, माहिती आहे? हो ना, तेव्हा पण मला राग आला होता. राग आला होता त्याचा. तुमचं काय म्हणणं आहे? लांब सडक केसांना स्टाईलची कात्री लावावी का? सध्याच्या काळात लावावी लागते, कारण सध्याच्या काळात आपली वेशभूषा, आपली दैनंदिन जीवन हे सगळं लक्षात घेता लावावी लागते. आज नाही तर उद्या लावावी लागते. सासरेबाई, तुमचं काय म्हणणं आहे? स्टाईल मी ह्या बाजूला जरी असलो तरी या बाबतीत फक्त मी या बाजूला. आई, तुमचं काय म्हणणं आहे? स्टाईलची कात्री लावावी की लावावी सध्याच्या काळात? कारण काय, आता वेळ शेवटी माझीच आई आहे ती. केसांचं मसाज करणं, तेल, नानू माना, आंघोळ वगैरे सगळं करणं फार कठीण होतं, कारण वेळ नसतो असं मला वाटतं. थांबा, आता जावई बापूंना विचारतो. आईच्या बाजूला बसलेत. आज
काय मत आहे त्यांचं ते जाणून घ्यायचं. या बाबतीत तर मी बायकोच्या बाजूने काय म्हणजे हे म्हणजे कॅरम चाललाय. तिकडनं स्ट्रायकरने तिकडे मारतायत, तिकडनं सोमटी तिकडे मारतायत. तुमचं काय म्हणणं आहे? मला म्हणाल की लावावी का कात्री लावावी. तुम्ही लावावीच म्हणणार. तुम्ही बालवयातच जे केलंय कोण नाही काय बोलू शकत नाही. बाकीच्यांचं काय म्हणणं आहे सांगा. माझं मत आहे की लावली तरी चालेल, कारण मी पण सहमत आहे. तुमचं झालंय की व्हायचंय? या थांबा, तुमचं काय ते मत सांगा आधी. नाही, लावली तरी चालेल. अच्छा, कात्री लावावी. बर, तिकडे घ्या रे बाबा, बोला. लावावी आजच्या युगाप्रमाणे. तुम्ही काय म्हणाल होतं? अच्छा, म्हणजे तुमच्याकडे हेच चाललेलं आहे. बाजूला 3 नंबर. नाही, कात्री जरूर लावावी. आता ही झाली बोलण्याची मतं. आता प्रत्येक जण आपलं मत व्यक्त करणार आहे लेखणीतून. सगळ्यांची मतं इकडे आली. आता बघूया या प्रश्नांची उत्तरं कसे देत आहेत प्रत्येक जण. अगरबत्त्या म्हणजे उदबत्ती असते ना, ती या दोघींपैकी एकीलाच गिफ्ट करायची झाली तर कोणाला द्याल? म्हणजे कोण पूजा कोण जास्त करतं थोडक्यात? विचारायला. अच्छा, यांचं म्हणणं आहे सासू. चला, हा गुण सासूबाईंना मिळाला. या दोघींपैकी इंग्रजीचं ट्रेनिंग घ्यायचं झालं तर कोणाकडे घ्याल? सगळे येतात तुमच्याकडे. बरं, फक्त इंग्रजीचं ट्रेनिंग घ्या, फाडफाड बोलायचं नको. प्रश्न फाडफाड इंग्लिश बोलायचं की खूप बोलायचं आहे? प्रश्न बदल. एका प्रश्नाला दुसरा उपप्रश्न असू शकतो ना. पण काय खूप बोलतात या? खूप बोलतो. फाडफाड बोलते ना. हो, अगदी फाड. प्रश्न तिसरा, पार्लर मध्ये केस कापण्याचा व्यवसाय जर सुरू केला तर या दोघींपैकी कोणाचा जास्त चालेल? सुनेचा कसा चालेल? स्वतःचीच कापत बसतील ना आरशांमध्ये. चला, हा गुण सुनबाईंना. कोणाच्या हातचा चहा मुलाला जास्त फ्रेश करतो? का यांच्या हातचा चहा नको होतो का तुम्हाला? त्यांचं मत आहे. यांचं मत आहे. आणि तुमचं आता सांगा. नाही चालेल. या उठतच नसतील चहा द्यायला वेळेवर. हो ना? उठते, मुलीची शाळा आहे सकाळची. पण चहा शेवटी सासूबाईंना द्यावा लागतो मुलाला. मी पण देते. पुढचा प्रश्न, आजची पैठणी कोण जिंकेल असं वाटतं? बर, इथे सासूबाईंनीच आघाडी घेतलेली आहे. सून गट आहे 4 गुणांवर आणि सासू गट आहे आतापर्यंत 5 गुणांवर. तेव्हा आता यानंतर गुणांची आघाडी कोणी घेतली आहे ते बघूया. लांब सडक केसांना स्टाईलची कात्री लावावी का, हा चर्चेचा विषय होता. बघूया काय झालेलं आहे. 5 6 8 9 10 11 12 13 14. तुमच्याकडे किती आहेत? 10. थांबा, इकडची 2 तरी बघूया. सासरे बुवांचं मत बघूया सासूबाईच्या बाजूने. 11 झाले. आणि आता मुलाचं बघूया मत कोणाच्या बाजूने आहे. 15. मुलाचं मत कोणाच्या बाजूने आहे? 15 असा आवाज आला. काय दरार आहे म्हणजे? बरं, मुलाने विचार केला असेल आता नाही मत दिलं तर बांदेकर निघून जातील, नंतर फाडफाड ऐकायला लागेल इंग्लिश. हा काय हो, ऑल द बेस्ट तुम्हाला. आम्ही आहोत, काळजी करू नका. 15 गुण मिळवून आजचा विजेता ठरलेला गट आहे सून गट. अभिनंदन. कापा केस उद्यापासून. एक तुमची हरकत नसेल तर ते बक्षीस मला द्या आणि हे बक्षीस तुला. थँक्यू. छान. नाही तर काय खरं नाही तुझं. हा, गुड गर्ल. आणि हे लक्ष्मी 1500 रुपयाची. थँक्यू. बघूया कोण जिंकणार पैठणी या पैठणीच्या खेळात. आता खेळ सुरू होणार आहे. या खेळामध्ये
दोन बाजूनी म्हणजे इकडे सासरेबाऊ मदत करणार, इकडे चिरंजीव, ते बटन दाबायचं आणि बटन दाबल्यानंतर यामधला जो चेंडू आहे तो उडणार आणि तो त्या वाटीमध्ये पकडायचा आहे. लक्षात ठेवा, हातात असलेल्या काचेच्या वाटीमध्ये तो बॉल पकडायचा आहे आणि मग 10-10 संधी, त्यामुळे गुणसंख्या ज्यांची जास्त त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. करा 1 पकडा कॅच बरोबर. चला 1 2 3 1 आई पकडा व्यवस्थित. आता नाही 2 लास्ट चान्स. निकाल आपल्या समोर आहे आणि आजच्या भागातल्या विजेत्या ठरल्या सुनबाई. खेळामध्ये खूप छान साथ दिली ती मुलांनी. ही भेटवस्तू तुम्हाला. तर सासरेभाऊ तुम्हालाही झी मराठीकडून ही भेटवस्तू. आजच्या भागातल्या उपविजेत्या ठरल्या सासूबाई. सासूबाईंना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. आणि आजच्या भागातल्या होम मिनिस्टर ठरल्या सुनबाई. सुनबाईंना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. हसा ना सुनबाई. कितीही कोणी काही बोललं तरी आपलं फाडफाड बोलणं कमी करायचं नाही. हसत राहायचं, आनंदी राहायचं, सुखाने राहायचं. त्यांचं ते बघून घेतील काही. आजच्या भागातल्या होम मिनिस्टर ठरल्या आहेत सुनबाई. सुनबाईंना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. आता स्वप्न पूर्ण झालं एकदम. आता स्वप्न पूर्ण झालं की नाही. आणि हा क्षण प्रत्येकाला आयुष्यात एकदा तरी अनुभवता यावा यासाठी मला माहिती आहे तुमच्यापैकी कितीतरी जणींच्या मनात आहे की होम मिनिस्टरचा हा कॅमेरा तुमच्यापर्यंत पोहोचवावा. आम्हीही नक्की येऊ. तेव्हा तुमचं नाव नोंदवायला मात्र विसरू नका, कारण नेमकं कुठल्या विभागात कोणत्या ठिकाणी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचायचो हे कळणं सुद्धा खूप गरजेचं असतं. असंख्य SMS येतात, पण SMS येत असताना परिसर किंवा नेमका कुठला नंबर आहे ते कधी कधी कळत नाही आणि त्यामुळे गोंधळ होतो. तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी हा प्रवास सातत्याने सुरू आहे. तेव्हा लवकरच येऊ तुमच्याकडे. आत्ता मात्र एक्सपर्ट हायजेनिक डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टरचा हा भाग इथेच संपवूया. नमस्कार.